कोविड सेंटर, खिचडी, बॉडी बॅग, दापोली साई रिसॉर्ट आणि 5 स्टार हॉटेल कथित घोटाळा या सगळ्यांमध्ये एक नाव कॉमन आहे, शिवसेना। या सगळ्या कथित घोटाळ्यांमध्ये आणि चौकशांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांची नावे आलेली आहेत। नुकतच कोविड बॉडी बॅग घोटाळ्यामध्ये मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडी कडून चौकशी होणार आहे। याआधी कोविड सेंटर, खिचडी आणि बॉडी बॅग या प्रकरणांमध्ये ठाकरे गटाच्या नेत्यांची चौकशी झालेली आहे आणि त्यांच्या घरी आणि कार्यालयांवर छापे सुद्धा टाकण्यात आलेले आहेत। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय समजले जाणारे आणि युवा सेनेचे सूरज चव्हाण, संजय राऊतांच्या जवळचे सुजित पाटकर, ठाकरे गटाचे उपनेते आणि शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांची या सगळ्या प्रकरणांमध्ये किंवा यातल्या काही प्रकरणांमध्ये बेसिकली चौकशी झालेली आहे। एका प्रकरणात संजय राऊतांचे धाकटे बंधू संदीप राऊत यांनाही खिचडी घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेलं, मात्र ते गेले नाहीत। आता ठाकरे गटाच्याच किशोरी पेडणेकर यांची ईडी चौकशी होणार आहे। किशोरी पेडणेकर यांना कोणत्या प्रकरणामध्ये ईडीने चौकशीसाठी बोलावलेलं आहे, त्यांची याआधी चौकशी कधी झालेली आहे आणि हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे ज्याच्यासाठी त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे ते सुद्धा आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। कोविडमध्ये मुंबईत झालेल्या कामावरच आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सुरू केलेले आहेत। मुंबई पोलिसांकडे तक्रारही करण्यात आलेली आहे। यात कोविड सेंटर, कोविड बॉडी बॅग आणि खिचडी वाटप झाल्यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप हा त्यांनी केलेला आहे। या प्रकरणी मुंबई पोलीस आणि ईडीचा तपास सुरू आहे। यातील कोविड बॅग प्रकरणी किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी ईडीने बोलावलेलं आहे 8 नोव्हेंबरला। या आधी सुद्धा पेडणेकर यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुद्धा चौकशी झालेली आहे। पुन्हा फक्त माहितीसाठी सांगतो की याही प्रकरणाची तक्रार ही किरीट सोमय्या यांनीच केलेली आहे। मुंबईच्या आगरीपाडा पोलीस स्टेशनमध्ये जुलै 2023 मध्ये एफआयआर दाखल करण्यात आलेला आहे। आयपीसी सेक्शन 420 जे चीटिंग म्हणजेच फसवणूक आणि सोबतच आयपीसी सेक्शन 120B म्हणजेच क्रिमिनल कॉन्स्पिरसी रचणं, षडयंत्र रचणं अशी काही कलमं ही लावण्यात आलेली आहेत। पेडणेकर यांच्या सोबतच बीएमसीच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुद्धा यात नावे आहेत। आता बेसिकली प्रश्न येतोय तो म्हणजे की कुठल्या प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकर यांचं नाव आलेलं आहे, कुठल्या प्रकरणामध्ये ईडीने किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी बोलवलेलं आहे। कोविड मृतदेहांसाठी बॉडी बॅगची गरज मुंबई महापालिकेला होती। आरोप असा आहे की महापालिकेला वेदांता इनोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने वाढीव दराने बॉडी बॅग्स विकल्या। बॉडी बॅगसाठी आधीच केअर वन सोल्युशन्सला कंत्राट देण्यात आलेलं होतं। ही कंपनी प्रत्येकी बॉडी बॅगसाठी केवळ 2583 किंमत लावत होती, मात्र तरीही महापालिकेने 6719 रुपये किमतीने बॉडी बॅग विकणाऱ्या वेदांता कंपनीलाच कंत्राट दिलं। आरोप पुढे जाऊन असाही आहे की हीच वेदांता इनोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राज्य सरकार किंवा खासगी हॉस्पिटलला कमी दरात बॉडी बॅग विकत होती, पण बीएमसीलाच मात्र तिने 3 पटींनी जास्त दराने बॉडी बॅग्स दिलेल्या होत्या। आता ह्याच पिरियडमध्ये म्हणजे अर्थात कोविडचा लाट ही सुरू झालेली होती 2020 पासून ते 2021च्या शेवटपर्यंत त्याच्याशी आपली लढाई जी आहे ती सुरूच होती। तर या सगळ्या पिरियडमध्ये ज्या कोविड बॅग्स लागलेल्या आहेत त्यावेळेला मुंबईच्या महापौर या किशोरी पेडणेकर होत्या आणि त्यांच्या इन्फ्लुएन्समुळे किंवा त्यांच्या सांगण्यामुळे जी कंपनी कमी दरात बॉडी बॅग्स देत होती तिला डावलून जी कंपनी सगळ्यात जास्त दराने किंवा चढ्या दराने बॉडी बॅग्स देत होती, म्हणजे तफावत ही साधारण 4000 रुपयांची आहे प्रत्येकी बॉडी बॅगसाठी। एक कंपनी 2000च्या रेंजमध्ये बॉडी बॅग्स देत होती, दुसरी कंपनी मात्र वाढीव दराने 6500च्या रेंजमध्ये ही बॉडी बॅग देत होती। ही जी तफावत आहे याच्यामध्येच घोटाळा झाल्याचा आरोप आहे आणि त्यावेळेला महापौर किशोरी पेडणेकर होत्या, त्यांच्या सांगण्यावर ही कंत्राट देण्यात आलेली आहेत का असा सुद्धा संशय आहे आणि हा संपूर्ण घोटाळा जो आहे तो लाखो कोटींच्या घरांमध्ये असेल असा सुद्धा आरोप हा करण्यात आलेला आहे किरीट सोमय्या यांकडनं। आता ह्याच्यावर किशोरी पेडणेकर यांचं असं म्हणणं आहे की हे कुठेतरी राजकीय द्वेषापोटी किंवा हे बेसिकली पॉलिटिकल मोटिवेशन याच्यामध्ये पाहायला मिळते, राजकीय सुडापोटी बेसिकली ही कारवाई केली जाते असं किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं आहे। आणि सोबत त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की हे सगळे आरोप शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर एक शिवसेना ही म्हणजे भाजपसोबत गेलेली आहे, पण उरलेले नेते मात्र हे ठाकरेंसोबतच राहिलेले आहेत आणि मग बरोबर त्याच नेत्यांभोवती अशा पद्धतीने आरोप करण्यात येत आहेत, हे सुद्धा किशोरी पेडणेकर यांचं म्हणणं आहे। आता या प्रकरणात ऑलरेडी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुद्धा चौकशी झालेली आहे। आता ईडी सुद्धा या प्रकरणात चौकशी करते आणि जसं मी आधी सांगितलं की जवळपास बॉडी बॅग असेल, खिचडी असेल, कोविड सेंटर असेल यातल्या सुद्धा कथित घोटाळ्यांप्रकरणी शिवसेना ठाकरे गटांच्या नेत्यांच्या चौकशा सुरू आहेत। पाठोपाठ दापोली साई रिसॉर्ट असेल किंवा 5 स्टार हॉटेल असेल या प्रकरणांमध्ये सुद्धा अनिल परब आणि रवींद्र वायकर यांची नावे घेतली जात आहेत। त्यामुळे
अनेक घोटाळ्यांचे आरोप हे होत आहेत आणि त्याच्यामध्ये ठाकरे गटांच्या नेत्यांची चौकशा होत आहेत। त्याच्यामध्ये आता नव्यानं होते ती म्हणजे किशोरी पेडणेकर यांची एंट्री, ज्यांची ईडी कडनं आता चौकशी केली जाणार आहे आणि त्या निमित्तानेच हे प्रकरण नेमकं काय होतं हे तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता। इतरही जे आरोप करण्यात आलेले आहेत त्यावर त्या नेत्यांचं काय म्हणणं आहे आणि किरीट सोमय्या यांचं काय म्हणणं आहे हेही तुम्ही आमच्या मुंबई तकच्या YouTube चॅनलवर जाऊन सुद्धा पाहू शकता। सोबतच mumbaitak.in या आमच्या वेबसाईटवर सुद्धा या संदर्भातली माहिती ही सविस्तररित्या वाचू शकता। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक।